आपण याच्या आधीच्या लेक्चरला लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स असा एक पॉईंट बघितला होता. आता त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये सोनो मीन्स साऊंड आणि मीटर म्हणजे मेजरमेंट. सो मेजरमेंट ऑफ साऊंड म्हणजेच फ्रिक्वेन्सी आणि त्याचे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स जे काही असतील ते असं आपल्याला बघायचं आहे. आता मी स्कीमॅटिक डायग्राम काढतो आणि नंतर मग तुम्हाला पुस्तकात पेज नंबर वगैरे सगळं सांगतो आणि डिस्क्रिप्शन. तर हे जे सोनोमीटर आहे तर या प्रकारचा एक हॉलो वुडन बॉक्स आहे. अशी होल्स त्याला असतात, तुम्हाला कॉलेजमध्ये एक्सपेरिमेंटच्या वेळी बघायला मिळेल. आणि असे ब्रिजेस असतात म्हणजे असे ट्रायंग्युलर या प्रकारचे असे, बरोबर. आणि त्याच्यावरून म्हणजे इकडून बघितलं तर ते असे दिसतील. हा एक वायर त्याच्यावरून अशी जाते, इथं पुली आहे आणि इथं वेट्स आहेत म्हणजे पॅन आहे. तर या पॅनमध्ये वेट्स टाकायची आणि हे जे दोन ब्रिजेस आहेत म्हणजे लाकडी ठोकळ्यांसारखे असतात, फक्त ते ट्रायंग्युलर असतात, ते अशा पुढं मागं करता येतात. म्हणजे हा इथं नेता येतो, हा इकडं आणता येतो, या प्रकारे. आता आपल्याला फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल, n = 1/2L √T/. आणि m म्हणजे परत एकदा आठवण, मास पर युनिट लेंथ, मास नव्हे. म्हणजे m = मास ऑफ द स्ट्रिंग अपॉन लेंथ ऑफ द स्ट्रिंग. इथं या पॅनमध्ये वेट्स टाकायचे म्हणजे काय होईल, त्याला टेन्शन अप्लाय करता येईल, बरोबर आहे. आता समजा इथं त्या दोन पोझिशन्स आहेत त्या ब्रिजेसच्या, तर तो ट्युनिंग फोर्क आहे तो या वायरजवळ न्यायचा म्हणजे ती व्हायब्रेट व्हायला सुरुवात होईल. इथं वेट्स टाकल्यानंतर परफेक्ट टेन्शन असेल तर म्हणजे त्याचे असे लूप्स तयार होतील, कळलं. म्हणजे इथं एकच लूप येणार कारण फिक्स आहे इथे. प्रश्न एवढाच आहे की आपल्याला जो एल घ्यायचा आहे तो लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग, हा शब्द महत्त्वाचा आहे, स्ट्रिंग. म्हणजे फक्त एवढ्या दोन ब्रिजेसमध्ये जेवढी लेंथ आहे तेवढीच घ्यायची. मग ते ब्रिजेस समजा आपण इकडं असे हलवले तर ती लेंथ इथपर्यंत येईल, कळलं. म्हणजे जेवढी व्हायब्रेट होती आहे तेवढीच लेंथ घ्यायची, हे लक्षात ठेवायचं या एक्सपेरिमेंटसाठी. आणि मग बाकी फॉर्म्युला तसंच आहे. मग आता काही वेळेला काय होईल तर त्या ट्युनिंग फोर्क म्हणजे आपण जो ट्युनिंग फोर्क तुम्ही बघितला असेल त्याने ही वायर व्हायब्रेट होईल. फ्रिक्वेन्सी कमी जास्त असेल ट्युनिंग फोर्कपेक्षा, म्हणजे कमीच असेल. काही वेळेला काय होईल, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरची फ्रिक्वेन्सी ही सारखीच येईल. त्याला म्हणतात इन युनिजन विथ इच अदर किंवा ट्युनिंग फोर्क. त्यावेळी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड इथं मिळेल आणि ते रेझोनन्स होणार आहे. मग तो ओळखतात कसा तर पुढं मी सांगणारच आहे, पण इथे एक पेपर रायडर याचा अर्थ कागद आपला वहीचा घ्यायचा आणि असा कट करायचा, एक स्ट्रीप अगदी बारीक, आणि त्याची मध्ये घडी घालायची. मध्ये घडी घातल्यानंतर तो असं होईल. लक्षात येतं का बघा. वहीतली अगदी एक बारीक स्ट्रीप कापून घ्यायची, म्हणजे हे जे बोट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा 1/4 एवढंच त्याचं हे पाहिजे विड्थ, आणि तेवढी कापून घ्यायची आणि त्याची अशी मध्ये घडी घालायची. साधारण ती एवढी लेंथची येते, ती त्या वायरवरती ठेवायची आणि त्या वायरवरती ती अशी राहील, दिसतंय, अशी राहील. आता काय होईल, वायर व्हायब्रेट झाल्यानंतर त्याला असं लूप तयार होणार व्हायब्रेशनसाठी. बट तो पेपर रायडर असं वरती जाईल कारण तो कुठं असणार आहे, अँटी नोड मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड त्याच्यावरती असेल. आता जर तो ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल म्हणजे रेझोनन्स किंवा इन युनिजन विथ द ट्युनिंग फोर्क असेल तर तो पेपर रायडर असं उडून खाली पडेल. आणि तो उडून पडला की मुलांना आनंद होतो एकदम. मग एक्सपेरिमेंटमध्ये तेवढंच लक्षात राहतं, बाकी काही लक्षात राहत नाही. मग काही मुलं जर खेळत बसतात नंतर, पेपर रायडर ठेवायचा, ट्युनिंग फोर्क आणायचा, जर जवळ उडला नाही तर अजून जवळ न्यायचा. ॲक्च्युली तो ट्युनिंग फोर्क तो इथं न्यावा लागतो म्हणजे ह्याची एअर व्हायब्रेट होते आणि ती व्हायब्रेशन्स वायरपर्यंत पोचतात. पण एवढा पेशन्स नसतो, मग करतात काहीतरी.
तर ते थिअरी ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे एक्सपेरिमेंट करायचा, कॉलेजमध्ये जसं सांगतील तसं. समजलं? तर मग तो पेपर रायडर पडला की दॅट इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम म्हणजे कोणा इतकी? त्या ट्युनिंग फोर्क इतकी. क्लिअर? मग आता पहिल्यांदा पेज नंबर 148. मी एक्सपेरिमेंट आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला इथंच सांगत जाईल, म्हणजे तसंच तुम्ही लिहून काढा हळूहळू, म्हणजे पुन्हा लेक्चर संपल्यानंतर लिहित बसायला नको तुम्हाला. मी अगदी सावकाश एक वाक्य वाचेन, तुम्ही पाहिजे तर ते पॉज करू शकता. आता पहिल्यांदा फिगर 6.12 बघा. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ अ सोनोमीटर. आता इथं टार्गेट काय याचं? तर 2 टार्गेट्स आहेत. एक, टू फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग वायर. बरोबर? म्हणजे एक्सपेरिमेंटला समजा आपण सुरुवातीला एम लिहितो तसं, टायटल आपण लिहिले सोनोमीटर. आणि सेकंड जो आहे तो थोडासा बदल करतो, टू फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंग याचा अर्थ इथं वायर घ्यायचा. बरोबर? मेटल वायर असते त्यामुळे इथं वायर, स्ट्रिंग आणि वायर दोन्ही समानार्थी शब्द एक्सपेरिमेंटसाठी घ्यायचे. मग हा झाला एम. त्याच्यानंतर सेटअप. एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कसं लिहिता बघा. टायटल, एम, सेटअप, याच्यामध्ये डायग्रॅम पण येते, मग डिस्क्रिप्शन किंवा वर्किंग. कळलं? या पद्धतीनं लिहायचं. म्हणजे आता पहिल्यांदा तुम्ही सोनोमीटर असं टायटल लिहा, त्याच्यानंतर एम लिहा. एम मी परत एकदा वाचून दाखवतो. टू फाइंड द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग वायर अँड सेकंड व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स, व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग्स. समजलं? आता सेटअप म्हणजे डायग्राम, फिगर 6.12. आता बघा, टेबल वगैरे नाही जमलं तर काढलं नाही तरी चालेल. इथं कुणीही तुम्हाला टेबल नाही काढलं तर असं म्हणणार नाही हा काय जादूचा प्रयोग आहे का, सोनोमीटर अधांतरिक कसं, असं कुणी म्हणणार नाही. कन्सेप्ट सोनोमीटरचे, आणि ते सुद्धा स्लॉटेड वेट्स वगैरे सॉफिस्टिकेटेड एवढे नाही जमले तरी चालतात. फॅनच्या ऐवजी तुम्ही फार तर असं दाखवा. हा चित्रकलेचं आपलं लेक्चर नाही आहे, ड्रॉइंगचं. फक्त अगदी सोनोमीटरचं वाटेल ते विचित्र होऊ नये, बघितल्यानंतर कळावं हे सोनोमीटर आहे. आता साऊंड बॉक्स बघा. पहिल्यांदा रेक्टँग्युलर दाखवलं आहे आणि 2 होल्स आहेत. बरोबर? त्याच्यानंतर वुडन ब्लॉक्स आहेत ए आणि बी, म्हणजे ब्रिजेस. आणि तो जो हुक आहे तो वायर अडकवण्यासाठी आहे एका बाजूला, म्हणजे एका बाजूला ती वायर फिक्स होईल आणि दुसऱ्या बाजूला ती पुलीवरून त्या हँगरपर्यंत येईल. आणि मग त्या हँगरला वेट्स वाढवायचे कमी करायचे सगळे ॲडजस्टमेंट होते. समजलं? तर ए आणि बी 2 ब्रिजेस आहेत, वुडन ब्रिजेस. तो ट्युनिंग फोर्क त्यांनी दाखवलेला आहे, वायरच्या जवळ आणलेला. काही ठिकाणी तो साऊंड बॉक्सचे जे होल्स आहेत त्याच्या जवळ आणायला सांगतात. कॉलेजमध्ये जसं सांगतात तसंच करायचं. डायग्राम करा आणि त्याला तशीच नावं द्या. आणि काही जणांना कदाचित बायोलॉजीमुळं सवय झाली असेल तर इथं 1 नंबर, मग 2, 3, 4 असे देतात आणि खाली मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहितात. ती सुद्धा सवय चांगली आहे, पण नंबर देताना एकतर क्लॉकवाईज नाहीतर अँटी क्लॉकवाईज. 1 इकडं, 2 इकडं, 3 इकडं, 4 इकडं असं करायचं नाही.
आता ए आणि बीला जर एकच नंबर द्यायचा असेल तर ते दोन ॲरोज जोडायचे, असं करायचं. पण क्लॉकवाईज नाही तर अँटी क्लॉकवाईज या मेथडनीच जायचं. आता बघा डिस्क्रिप्शन, एक एक वाक्य मी वाचतो. पेज नंबर 148, डावा जो कॉलम आहे लेफ्ट कॉलम, 6.8 सोनोमीटर असं टायटल लिहिलं आहे त्याच्या खाली, आणि तसेच वाक्य तुम्ही लिहून घ्या. A sonometer consists of a hollow rectangular wooden box called sound box. आणि पॉइंट वाईज डिस्क्रिप्शनला एक वाक्य, नंतर दुसरं, नंतर तिसरं, या प्रकारे बुलेट टाका किंवा डॅश टाका. The sound box is used to make a larger mass of air vibrate so that the sound produced by the vibrating string gets amplified. आता एक कुठं बघतो आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये, म्हणजे ही त्याची थिअरी आहे थोडक्यात. द सेम प्रिन्सिपल इज अप्लाइड इन स्ट्रिंज्ड इन्स्ट्रुमेंट्स. आता हे इथं लिहायचं काही गरज नाही माहितीसाठी. व्हायलिन, गिटार, तानपुरा एक्सेट्रा. कळलं? तर हे वाक्य डिस्क्रिप्शनमध्ये नको, कारण आपण डिस्क्रिप्शन लिहितो. देर आर 2 ब्रिजेस P and Q along the width of the box which can be moved parallel to the length of the box, म्हणजे horizontal. A metal wire of uniform cross section runs along the length of the box over the bridges. बरोबर? Wire. It is fixed at one end and its other end passes over a pulley. A hanger with suitable slotted weights can be attached to the free end of the wire. And by changing the weights, the tension in the wire can be varied. The movable bridges allow us लिहायचं काही कारण नाही, to change the vibrating length AB of the wire. कळलं इथपर्यंत? प्रत्येक वाक्य स्वतंत्र ओळीवरती लिहा आणि व्यवस्थित लिहा. आता डिस्क्रिप्शन किंवा वर्किंग, सॉरी डिस्क्रिप्शन झालं, वर्किंग. इफ द वायर इज प्लग्ड ॲट अ पॉइंट मिडवे बिटवीन द ब्रिजेस, तेच डिस्क्रिप्शन आहे का बघा, स्ट्रिंगला जे लिहिलं होतं तेच. ट्रान्सवर्स वेव्हज आर प्रोड्युस्ड इन द वायर. Stationary waves are produced between the two bridges due to reflection of transverse wave at the bridges and their superposition. कळलं? तीच वाक्य आहेत परत, त्यामुळे मी थोडंसं बरोबर वाचतो. Thus portion AB of the wire between two bridges P and Q is the vibrating length. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे ही वायर किती मीटर, किलोमीटर काही असू दे, आपल्याला जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती महत्त्वाची. वायर कॅन ऑल्सो बी मेड टू व्हायब्रेट बाय होल्डिंग अ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क नियर इट. आता ॲक्च्युली आपल्याला जो एक्सपेरिमेंट करायचा तर ट्युनिंग फोर्कनीच करायचं. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज देम सेम ॲज दॅट ऑफ द ट्युनिंग फोर्क. If this frequency happens to be one of the natural frequencies, then standing waves with maximum amplitude are set up. इथं फुल स्टॉप द्यायचा and the wire and the tuning fork vibrate in resonance. सेटअप नंतर फुल स्टॉप द्या आणि व्हायब्रेट इन रेझोनन्स असं लिहा. आता मगाशी मी जे सांगितलं तेच, रेझोनन्स आहे हे कसं ओळखायचं.
title to identify resonance. A small piece of paper known as rider R. आता तिथल्यासारखा नाही जमला तरी असा काढला तरी चालेल. It's placed over the wire at a point in the middle of the length AB as determined by the position of bridges P and Q. म्हणजे P आणि Q याच्या बरोबर मध्ये. का मध्ये? तर अँटीनोड सेट होणार आहे. If the frequency of the tuning fork and fundamental mode of vibration of the wire match, then the wire vibrates with maximum amplitude. Full stop. The paper rider happens to be at the antinode and flies off the wire. वाक्य नवीन करायचं, सगळा निबंध लिहून काढायचा नाही. समजलं? आता त्याच्या खाली बघा, प्रत्येकाचं मिनिंग माहिती आहे का? लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग वायर. व्हायब्रेटिंग हा शब्द महत्त्वाचा, मी पुन्हा पुन्हा सांगतो. मास ऑफ द वायर, टेन्शन अप्लाइड टू द वायर, फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. आता प्रॉब्लेम सोडताना याचं काय असेल बघा. समजा वायर आणि ट्युनिंग फोर्क यांची फ्रिक्वेन्सी सारखीच असेल इन युनिजन विथ, तर त्या केसमध्ये काय असेल? रेझोनन्स असे शब्द वापरतील, किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ द वायर, व्हायब्रेशन ऑफ वायर इज सेम ॲज दॅट ऑफ द ट्युनिंग फोर्क. आणि स्मॉल एफ मास पर युनिट लेंथ. फॉर्म्युला कळला का बघा. क्लिअर? आता दुसरा एम आहे तो व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग्स. आता फर्स्ट व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ कुठला होता? एन इज प्रपोर्शनल टू 1/n. आता याच्यात एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन करायचं म्हणजे कसं करणार? जरा विचार करा बरं. मला एन प्रपोर्शनल टू 1/n म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एल हे सिद्ध करायचं. तर पहिल्यांदा मी टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ तीच आहे, म्हणजे वायर बदलत नाही तोपर्यंत तीच. कळलं? हे मात्र लक्षात घ्या, वायर बदलली तरच एम बदलेल, नाहीतर बदलणार नाही. टेन्शन आपण हँगरमध्ये वेट ठेवू तेवढंच. मग आपल्याला जर एन प्रपोर्शनल टू 1/l हे सिद्ध करायचं असेल तर याचाच अर्थ एन एल इक्वल टू कॉन्स्टंट हे सिद्ध करायचं. म्हणजेच 2-3 एक्सपेरिमेंट्स करून
इक्वल टू कॉन्स्टंट हे आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे प्रत्येक वेळी तो जो प्रॉडक्ट आहे फ्रिक्वेन्सी आणि लेंथ हा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येतो हे आपल्याला सिद्ध करायचं. कळलं? आता टायटल आहे व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. आता परत मी डिस्क्रिप्शन वाचतो त्याप्रमाणे बघा. पेज नंबर 148. पुन्हा प्रत्येक वाक्य नवीन ओळीवरती. बाय मेजरिंग लेंथ ऑफ द वायर अँड इट्स मास द मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज डिटर्मिन्ड. आता हे ॲक्च्युली कॉलेजमध्ये कदाचित तुम्हाला करायला लावणार नाहीत की ती वायर काढायची, त्याचं वजन करायचं वगैरे हे करायला लावणार नाहीत. मास पर युनिट लेंथ दिलेली असेल. पण थेरी लक्षात घ्या. देन द वायर इज स्ट्रेच्ड ऑन सोनोमीटर अँड हँगर इज सस्पेंडेड फ्रॉम द फ्री एंड. A suitable tension T is applied to the wire by placing slotted weights on the hanger. The length of the wire vibrating with the same frequency as that of the tuning fork is determined as follows. परत काय करणार? इन युनिजन पाहिजे, पेपर रायडर ठेवायचं. तेच पुढे दिले. लाईट पेपर रायडर इज प्लेस्ड ऑन द वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस. The tuning fork is set into vibrations by striking on a rubber pad. The stem of tuning fork is held in contact with the sonometer box. By changing distance between the bridges without disturbing paper rider, frequency of vibrations of wire is changed. When the frequency of vibrations of wire becomes exactly equal to that of the tuning fork, the wire vibrates with maximum amplitude. The paper rider is thrown off. In this way, a set of tuning forks having different frequencies N1, N2, N3 and so on are used and corresponding vibrating lengths L1, L2. आता हे असं लिहिण्यापेक्षा frequencies of vibrations of tuning fork corresponding lengths of vibrating wires. It is observed that आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे असं समजून N1 L1 equal to N2 L2 and so on. Therefore NL equal to constant. या स्टेप्स रिव्हर्स. Therefore कळलं व्यवस्थित? आता पुढचं तुमच्या लक्षात आलं असेल. व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ. एन इज प्रपोर्शनल टू रूट टी. मग आता इथं काय करणार? परत तसंच फक्त टेन्शन बदलायचं आणि ब्रिजेस मात्र बदलायचे नाहीत. लेंथ कॉन्स्टंट, वायर तीच आहे. द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द गिव्हन वायर ऑफ मास टायटल आधी व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ. The vibrating length of the given wire of mass per unit length m is kept constant for the verification of second law. By changing the tension, the same length is made to vibrate in unison with different tuning forks of various frequencies. If the tensions T1, T2, T3 correspond to frequencies, किंवा हे लिहिलंय तसं T1, T2, T3 with the tensions N1, N2, N2 frequencies of the tuning forks. It is observed that आता काय होणार आहे बघा.
हे दोन कॉन्स्टंट आहेत, म्हणजे एन प्रपोर्शनल टू रूट टी, म्हणजेच एन अपॉन रूट टी इक्वल टू कॉन्स्टंट असं येणार. कळलं? म्हणजेच एन वन अपॉन रूट टी वन, एन टू अपॉन रूट टी टू, एन थ्री अपॉन रूट टी थ्री अँड सो ऑन इक्वल टू कॉन्स्टंट. आलं लक्षात? मग आता उलटं लिहायचं आपल्याला. इट इज ऑब्झर्व दॅट देअरफॉर मग आता थर्ड लॉसाठी तुमच्या लक्षात आलं का बघा. फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ, अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट masses per unit length, M1 and M2 are used. The first wire is subjected to suitable tension and made to vibrate in unison with tuning fork. The vibrating length is noted. Using the same fork, second wire is made to vibrate under same tension. L2 is determined. Thus, the frequency of vibration of two wires is kept same under the same applied tension T. It is found that L1 root M1 equal to L2 root F2. So, L root M equal to constant. पण आता फर्स्ट लॉ प्रमाणे काय, एन प्रपोर्शनल टू 1 अपॉन एल आहे, म्हणजेच एन इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट एम. आता इथे डायरेक्ट का केलं नाही, तर साधी गोष्ट आहे, एम बदलायचा आहे म्हणजे वायर बदलावीच लागेल, म्हणून असं इनडायरेक्टली. आलं लक्षात तिन्ही? म्हणजे थोडक्यात सोनोमीटरचा उपयोग काय होईल, एक तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. मग आता याच्यात दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ती जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती वायरची काढू शकतो आपण, किंवा हे सगळं जर माहिती असेल तर ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती हे पण काढू शकतो. आलं लक्षात? आणि लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ते तर आहेतच. लॉक टेबल तयार ठेवा. प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण नुसत्या वायर किंवा स्ट्रिंगवरती प्रॉब्लेम सोडवले, तेच फॉर्म्युले इथे येतील. फक्त उल्लेख आता काय असेल, सोनोमीटर वायर, एवढाच फरक असणार. बरोबर? आता प्रॉब्लेम्सला आपण सुरुवात करू. आधी पुस्तकातले बघा, पेज नंबर 149. जरी सोडवून दिलेलं असं तरी कॅल्क्युलेशन्स तुम्ही स्वतः करायचे. अ सोनोमीटर वायर ऑफ लेंथ 50 centimeters is stretched by keeping weights equivalent to 3.5 kilograms. आता इथं वेट दिलेलं आहे, म्हणजे टेन्शन किती येणार, the fundamental frequency of vibration is 125 Hz. Determine linear density. आता व्हॅल्यूज ठरवण्यापूर्वी आधीच स्क्वेअर करून घ्यायचा, कारण आपल्याला एम काढायचा आहे. इथं पहिला वाक्य लिहा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ आणि इज गिव्हन बाय, आणि मग लिहायचं स्क्वेअरिंग एन स्क्वेअर इक्वल टू 1/4L² T बाय एम. सो एम इक्वल टू T अपॉन 4L² N². T किती आहे, 3.5 × 9.8,
4 50 इंटू 10⁻⁻² ब्रॅकेट स्क्वेअर आणि 125 स्क्वेअर 3.5 9.8 4. आता हे 50 इंटू 10⁻⁻² आहे म्हणजे 5 इंटू 10⁻⁻1 आहे म्हणजे 25 इंटू 10⁻. परत इथं 100 घ्यायचे. जेवढे म्हणून आपल्याला 10चा इंडेक्स मिळतील तेवढे बाजूला काढायचे. मग आता हे 100 आणि 10⁻⁻² म्हणजे कॅन्सलच झाले म्हणजे एवढेच राहिले. मग आता मला वाटतं लॉगचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमेल. लॉग 3.5 प्लस लॉग 9.8 ॲडिशन 125चा 2 वेळा लॉग लिहा त्याची ॲडिशन करा किंवा 2 इंटू करा तुमचा चॉईस. त्या दोघांचं सबट्रॅक्शन बघा अँटी लॉग. आणि लिनियर डेन्सिटी आहे त्यामुळे त्याचं युनिट किलोग्राम पर मीटर. कळलं. पुढे नेक्स्ट पेज 150 वरची बघा. 2 wires of the same material and same cross section are stretched on a sonometer in succession. Length of one wire is 60 centimeters and that of the other is 30 centimeters. An unknown load is applied to the first wire and second wire is loaded with 1.5 kilograms. If both wires vibrate with the same fundamental frequencies, calculate the unknown load. आता हे असे प्रॉब्लेम्स असतात ते रेशोचे असतात, कंपॅरिझन आहे. त्यामुळे इथं काय करायचं, पहिलं वाक्य लिहायचं द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कळलं. आता त्याच्यानंतर 2 केसेस दिले त्यामुळे इथं लिहायचं इन द फर्स्ट केस. जे सारखे आहेत त्याला 1 2 लिहायचं नाही, सारखे नाहीत त्याला लिहायचं. मग आता परत मी प्रॉब्लेम असतो बघा. 2 wires ऑफ सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शन आर स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर इन सक्सेशन. लेंथ ऑफ वन वायर इज 60. म्हणजे आता L1 L2 लिहावं लागेल. फॉर्म्युला बी आहे तसाच लिहून घेतो, मग 1 2 कशाला लावायचं ठरवू आपण. अँड अननोन लोड इज अप्लाइड म्हणजे परत आता इथं T1 येणारच. इफ बोथ वायर्स व्हायब्रेट विथ सेम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. पण M1 M2 येणार का नाही इथे, सांगा जरा, आता विचार करू. तर आता ते कुठं बघायचं, कळणार कसं M1 M2. तर वायर्स ऑफ द सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शन. आता आपण काय बघितलं होतं बघा. मास पर युनिट. मास याचा अर्थ म्हणजे व्हॉल्यूम, डेन्सिटी इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. सो मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. बरोबर. आता हे आपण बरं इथंच लिहू, इथंच लिहा तुम्ही याच्या खाली. सिन्स
the wires are of the same material and same area of cross section. M is same for both the wires. एका ठिकाणी लिहिलं तरी चालणार नाही, मग पुन्हा पुढच्याला लिहायला पाहिजे असं नाही. सो पाय आर स्क्वेअर इज द क्रॉस सेक्शन आणि मटेरियल म्हणजे डेन्सिटी. समजलं? त्यामुळे इथं असाच 2 नंबर येईल. हे सगळं याच्या खाली लिहायचं आहे नंतर. झालं? आता इन द सेकंड केस टॉलरन्समध्ये मध्येच कसा हळूच कन्सेप्ट लागते बघा. n इक्वल टू 1/2L2 T2/m. आता परत m सारखा काय ते लिहायची गरज नाही, आपण एकदा लिहिलेलं आहे. देअर n/n 1/2L1 1/2L2 आणि T2/m. सो L2/L1 इंटू स्क्वेअर रूट T1/T2. T2/T1 इक्वल टू L2 स्क्वेअर अपॉन L1 स्क्वेअर. Therefore T2 इक्वल टू, आता व्हॅल्यूज ठेवा. L1 60 सेंटीमीटर, so 60 into 10⁻⁻² मीटर. L2 30 आणि सेकंड वायर इज लोडेड. हे मात्र जरा नीट वाचायचं बरं का, नाहीतर आपण करस्पॉन्डिंग घेत राहतो प्रॉब्लेम न वाचता. तसं करू नका. 1.5 into 9.8 न्यूटन. हां, आपल्याला T1 इक्वल टू करू. असं घेऊ. बरोबर. T1 इक्वल टू, आता L1 किती? 60 into 10⁻², 30 into 10⁻² आणि T2. आता स्क्वेअर आहे, मग 60/30 म्हणजे 2 स्क्वेअर इज 4. बाकी सगळे कॅन्सल होणार. इंटू 1.5 आणि 9.8. आता 1.5 इंटू 4 म्हणजे 6. आन्सर बघा, न्यूटनमध्येही लिहायचं आणि किलोग्राममध्ये पण लिहायचं, दोन्हीमध्ये लिहायचं. म्हणजे 6 किलोग्राम्स येईल किंवा 6 into 9.8चं जे उत्तर येईल ते न्यूटन येईल. दोन्हीमध्ये आन्सर लिहा. Next, a wire has linear density 4 into 10⁻³ kilogram per meter. It is stretched between two rigid supports with a tension of 360 Newton. The wire resonates at a frequency of 420 Hz
and 490 hertz in two successive modes. Successive. बरं, आता आपण नोटेशन पी घेतलं होतं त्यामुळे पीच घेऊ मग, पी आणि पी प्लस. आता हे ॲक्च्युली लिहायचं कसं बघा, मी आधी प्रॉब्लेम पूर्ण करतो आणि मग आपण सोडवूया. फाइंड द लेंथ ऑफ द वायर. आता इथं ॲक्च्युली कसं आहे की आपण व्हायब्रेशन्स ऑफ स्ट्रिंग्समध्ये काय बघितलं होतं, कुठल्या फ्रिक्वेन्सीज असतात, एन, 2n, 3n and so on. So all ALL odd नव्हे, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे सक्सेसिव्ह फ्रिक्वेन्सी जर असतील तर पी आणि पी प्लस 1 असेल, समजलं. सो दिस इज पी, तो किती असेल 490. आता अजून एक याच्यामध्ये गोंधळू शकतो, परत एकदा वाक्य बघा. द वायर रेझोनेट्स ॲट अ फ्रिक्वेन्सी ऑफ 420 अँड 490. रेझोनेट्स या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे 420ला पण रेझोनन्स असेल म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड, 490ला पण असेल. प्रश्न असा आहे की याच्यात ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी कुठली, का दोन्ही ट्युनिंग फोर्कच्याच. तर साधी गोष्ट आहे, वायरच्या ज्या फ्रिक्वेन्सीज त्या एन, 2n, 3n अँड सो ऑन, म्हणजे पी आणि पी प्लस 1 हे सक्सेसिव्ह असणार. म्हणजे N1 असा असेल आणि N2 असा असेल. कोणाची फ्रिक्वेन्सी ही ट्युनिंग फोर्कची आहे आणि त्या वायरच्या सक्सेसिव्ह असतील. म्हणजे बरोबर. म्हणजे N1 याच्यामध्ये काय असतील बघा, कळलं का. आणि N2 साठी काय असेल, P2 म्हणजे P प्लस. आता यातलं बदललेलं काय, मास युनिट लेंथ तेच आहे, टेन्शन पण तेच आहे. म्हणजे N1/N2 असा जर रेशो घेतला तर या प्रकारे. एल कॅन्सल झाला. मग आता ह्याच्यावरून कोणाची व्हॅल्यू मिळणार, पीची व्हॅल्यू मिळणार, कारण N1 N2 माहिती आहे. मग पीची व्हॅल्यू ठेवा, N1ची ठेवा, एलची व्हॅल्यू काढा. कळलं का. बघा प्रॉब्लेम्स कसे तयार करतात ते बघा. म्हणजे इथं आपल्याला फिजिक्सपेक्षा इंग्लिश चांगलं असणं हे जास्त महत्त्वाचं. म्हणजे जरा जरी वाचायला चुकलं किंवा मिसइंटरप्रिटेशन झालं की प्रॉब्लेम संपला. आता बांगवीतले काही सोडवूया. काही जण शिकवण्यात रस घेतात, तसं मी शिकवण्यामध्ये चहा घेतो. आता प्रॉब्लेम्स मी नेहमीसारखा अतिशय सावकाश असतो. पेज नंबर पण इथं लिहितो.
पेज नंबर 93, प्रॉब्लेम नंबर 4. आधी सॉल्ट आणि मग अनसॉल्ट. अ स्ट्रेच्ड सोनोमीटर वायर, सॉरी ह्याच्यात जर बीट्सची कन्सेप्ट आहे, हे आत्ता नको. हां, 5th. 2 वायर्स ऑफ अनइक्वल लेंथ ड्रॉन फ्रॉम द सेम रील. म्हणजे काय, मटेरियल सारखं म्हणजे स्मॉल एम सारखं, आर स्ट्रेच्ड ऑन अ सोनोमीटर. One wire is stretched by a weight of 5 kilograms and the other by a weight of 15 kilograms. If the resonating length of the first wire is 24 centimeters, find the resonating length of the second wire. Assume both wires vibrate in the same fundamental mode of equal frequencies. मग आता पहिला बेसिक फॉर्म्युला लिहायचा. मग पुन्हा इन द फर्स्ट केस, इन द सेकंड केस, बरोबर. आणि रेशो घ्यायचा. आता एन अपॉन एन सी, मग इथं 1/2 L1 येणार, स्क्वेअर रूट T1 अपॉन एम T2 अपॉन एम. सो 1 = L2 बाय L1 स्क्वेअर रूट T1 बाय T2, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. L2 बाय L1 ब्रॅकेट स्क्वेअर, T1 बाय T2. सॉरी, आपल्याला L2 विचारलेलं आहे ना. L2 square upon L1 square into T1 by T2. So L2 square is equal to L1 square T2 upon T1. पहिल्यांदा L2 स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची, मग त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा. Therefore L2 square is equal to L1 square into T2 किती आहे, 15 × 9.8 आणि T1 किती, 5 × 9.8. म्हणजे हे 5 म्हणजे 3 आले. स्क्वेअर्स वगैरे येतात ना. आता फक्त जरा 3 मुळे गोंधळ आहे, नाहीतर कम्प्लीट स्क्वेअर आला असता. करा कॅल्क्युलेट. मग आता याचं उत्तर काढायचं. दोन्ही लक्षात ॲडिशन करा, किंवा हा आता 24 आहे आपल्याला माहिती आहे याचं स्क्वेअर रूट, म्हणजे √3 × 24 आणि √3ची व्हॅल्यू 1.732. आता कॅल्क्युलेशन सोपं होईल. कॅल्क्युलेशन सी लॉग टेबलनीच करायची. पुढे पेज नंबर 93, प्रॉब्लेम नंबर 6. The length of a wire stretched on a sonometer is 90 centimeters. म्हणजे टोटल लेंथ. वेअर शुड अ ब्रिज बी प्लेस्ड, नीट बघा परत एकदा. वेअर शुड अ ब्रिज बी प्लेस्ड बिलो द वायर टू डिवाइड द वायर इंटू 2 segments.
हुज फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर इन द रेशो 4:5. म्हणजे हे दोन ब्रिजेस आहेतच, परत अजून एक तिसरा ठेवायचा आणि त्या दोघांचं वेगळं व्हायब्रेशन असं करायचं. मग आता आपण असं गृहीत धरू, लेट L1 अँड L2 बी द लेन्स ऑफ द टू segments. N1 and N2 be their frequencies of vibration. नुसतं their frequencies लिहू नका बरं का, frequencies of vibration लिहा. आता दिलंय काय आपल्याला, तर L1 प्लस L2 युनिट मुद्दाम लिहा बरं का इथं, कारण ते चुकण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा. n proportional to L, N1 upon N2 equal to L2 by L1. आता N1 किती, तर त्याने दिलेलं आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आर इन द रेशो 4:5, म्हणून मी N1 बाय N2 घेतलं होतं. फोर अपॉन 5 इक्वल टू L2 बाय L1 मीन्स L2 इक्वल टू 4 अपॉन 5 L1. पुढं काय करायचं सांगा. डोळ्याचा उपयोग करा, डोक्याचा उपयोग करायचं काही कारण नाही. 1 आणि 2 L2 माहिती आहे, सुदैवाने सेंटीमीटरमध्येच आन्सर येईल. मग L2ची व्हॅल्यू ठेवा, हे इक्वेशन सोडवा, L1 मिळेल, त्याच्यावरून L2 काढा. सोपं आहे ना. ते प्रॉब्लेम्समध्ये फक्त म्हणजे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स अवघड का जातात, तर एखादीच कन्सेप्ट अशी असते की जिथं आपल्याला खरोखरच विचार करावा लागतो आणि ती नुसते वाक्यामध्ये दिलेली असते. त्यामुळे जेवढे तुम्ही जास्त प्रॉब्लेम सोडवाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. आणि इंग्लिश प्रॉब्लेम वाचून कळला पाहिजे. अजून एक घेऊ. पेज 94, प्रॉब्लेम नंबर 7. Two wires of the same material have their lengths in the ratio 1:2, diameters in the ratio 1:2, and under the tensions in the ratio 1:4. Compare their fundamental frequencies. आता डायमीटर दिल्यामुळे फॉर्म्युला कसा बदलावा लागेल बघा. पहिलं आपलं आवडतं वाक्य लिहायचं, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वायर इज गिव्हन बाय. इक्वल टू 1/2L. काय आठवलं का बघा. आपण डिराईव्ह केलेला फॉर्म्युला आहे का, तर डायमीटरचा रेशो दिल्यामुळे. मग आता परत एकदा, इन द फर्स्ट केस, इन द सेकंड केस, दोन्ही फॉर्म्युले. आता याच्यात कोणाकोणाचे रेशोज दिलेत बघा. टू वायर्स ऑफ द सेम मटेरियल, म्हणजे एमचा आता प्रश्नच नाही, रो तसाच राहील, त्यामुळे त्याला 1:2 लिहायचं नाही. लेन्स आर इन द रेशो 1:2, L1 L2 लिहायचे. डायमीटर्स आर इन द रेशो 1:2, R1 R2 पण लिहायचे. आणि टेन्शन्स इन द रेशो 1:4, T1 T2 लिहायचे. म्हणजे सगळेच आहेत थोडक्यात. त्यामुळे N1 N2 लिहावेच लागणार, कॉमन सेन्स. कारण कम्पेअर देअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज, असाच प्रश्न आहे. मग आता N1 अपॉन N2 इक्वल टू L2 बाय L1, R2 बाय R1 आणि स्क्वेअर रूट T1 बाय T2. गिवन दॅट
देताना रेशो जे दिलेत ते नीट बघा कसे दिलेत ते. L1/L2 डायमीटर्स इन द रेशो, तोच रेशो रेडियसचा असणार आहे. आणि T1/T2 1/4 स्क्वेअर रूट मध्ये असल्यामुळे 1/4 दिले. पेपर सेटर चांगला आहे. आता N1/N2 आपल्याकडे कोणाचा रेशो आहे, इथं मात्र चूक होण्याची शक्यता आहे. L1/L2 आहे प्रॉब्लेममध्ये. म्हणजे इथं जो रेशो आला तो L2/L1 आहे, त्यामुळे इथं 2 तेच पुढं होईल आणि इथं मात्र 1/4 येईल. आता 4 × 1/2 म्हणजे 2. ॲन्सर लिहिताना रेशो दुसरा कुठलाही फॉर्मॅट लिहायचा नाही. रेशोसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यापूर्वी एकदा की एक तरी क्वांटिटी 1 पाहिजे. म्हणजे समजा इथं 3/5 आलं असतं समजा, तर एकतर 5ने डिवाइड करायचं 3ला आणि 1:1 लिहायचं किंवा 1:2 लिहायचं. म्हणजे कुठलंही लिहा, एक क्वांटिटी त्यातली 1 पाहिजे. कन्व्हेन्शन. कळलं? तर एवढी व्हरायटी आहे. समजा अजून एक काही व्हरायटी सापडली तर पुढच्या लेक्चरला घेईन, नाहीतर मग पुढच्या लेक्चरला नवीन पॉईंट. ओके, थँक्यू. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा राहिल्या होत्या द्यायच्या. आता उशीर झाला तरी तुम्ही आनंद साजरा केला असेल, त्यामुळे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. ग्रुपवरती दिल्या होत्या पण लेक्चरमध्ये.